नमस्कार. मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे. आत्तापर्यंत विदर्भातील शेतकरी प्रामुख्याने पारंपरिक पिकांवर अवलंबून राहिला आहे. कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ तसेच विविध नैसर्गिक कारणांमुळे शेती तोट्यात जात असल्याने शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन काहीसा नकारात्मक झाला आहे. अशा परिस्थितीत चिखली येथील युवा शेतकरी पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या वडिलोपार्जित शेतीतील अवघ्या 10 गुंठे क्षेत्रात सेंद्रिय पद्धतीने स्ट्रॉबेरीची लागवड करून हा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. या प्रयोगामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी तोट्यातील शेती नफ्यात आणण्याचा एक नवा पर्याय आता उपलब्ध झाला आहे. नमस्कार, माझं नाव पृथ्वीराज विलास चव्हाण. मी बुलढाणा जिल्हा चिखली तालुक्यातला रहिवासी आहे. माझे शिक्षण BSc ॲग्रीचे बारामती येथे सुरू आहे. मला स्ट्रॉबेरी लावण्याची कल्पना अशी सुचली की माझे वडील प्रामुख्याने शेतकरी व शेतीत जोडधंदा असणारे कांदा बियाणे व्यावसायिक आहे. ते प्रायव्हेट लिमिटेड चव्हाण बीज नावाने प्रसिद्ध आहे. तर मी वडिलांसोबत नाशिकला गेलो होतो. तर मी तिकडे बघितलं की काही भागात स्ट्रॉबेरी पीक उगते. तर त्याप्रमाणे आपलं कांदा बियाणे जर नाशिककडे उगते तर त्या दृष्टिकोनाकडे बघून मी असा निर्णय घेतला की आपण पण विदर्भात त्याचा प्रयोग केला पाहिजे, जेणेकरून आपल्या इकडच्या शेतकऱ्यांना ते फायदेशीर ठरेल. ज्या हेतूने की आपल्या इकडे विदर्भाची ओळख म्हणजे सोयाबीन, हरभरा, गहू व त्यांना बाजारी भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांना एवढं ते पुरवडत नाही व वातावरणातले बदल व शेतीला होणारे नुकसान, त्यामुळे शेतकरी खूप बिकट परिस्थितीत आहे. तर त्या दृष्टिकोनाकडे बघून मी स्ट्रॉबेरी पीक लावण्याचा निर्णय घेतला. तर मी 10 गुंठे क्षेत्रात 6,000 रोपांची लागवड केली आणि आतापर्यंत मला किमान 1 क्विंटलपर्यंत उत्पन्न मिळालं. आणि हे पीक सुमारे 5 ते 6 महिन्यापर्यंत चालते. लागवडीनंतर 1.5 महिन्यानंतर फ्लावरिंग व फ्रुटिंग स्टार्ट होते आणि पुढे 3 महिन्यात सुमारे माल प्राप्ती होते आपल्याला. आणि माल किमान आता माझी अशी अपेक्षा आहे की 10 गुंठे क्षेत्रात किमान 5 ते 6 क्विंटलपर्यंत माल प्राप्ती झाली पाहिजे. आतापर्यंत मी 1 क्विंटल माल प्राप्त केला व तो थेट शेतातूनच विक्री सुरू आहे. मी 400 ते 500 रुपयाच्या दरम्यान हा माल विकत आहे. मी युवा शेतकऱ्यांना हे सांगेल की आपल्या इकडे आपण फळबागा व इतर पिकांकडे वळलं पाहिजे, जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना ते फायदेशीर ठरेल. आता मी बारामतीला शिक्षण घेत असताना मी तिकडची शेतीची पद्धत बघितली. तिकडे ऊस शेती प्रामुख्याने जास्त घेतली जाते व फळबागा. तर आपण असं करू शकतो की आपल्या इकडे आंतरपीक म्हणून स्ट्रॉबेरी ही लागवड करू शकतो, जेणेकरून आपल्या भागाची पण एक ओळख राहील व शेतकऱ्यांना फायदेशीर राहील आणि जेणेकरून आपल्या इकडे पण स्ट्रॉबेरी पिकेल व फ्रेश खायला मिळेल.